महाराष्ट्र विधानमंडल का हिवाई अधिवेशन नागपुर में शुरू हो गया है। इस दौरान विपक्षी नेता अंबादास दानवे ने सरकार की नीतियों पर तीखी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने कहा कि राज्य सरकार जनहित से जुड़े मुद्दों पर पूरी तरह से असंवेदनशील हो गई है और केवल राजनीतिक लाभ के लिए कार्य कर रही है। दानवे ने विशेष रूप से किसान, बेरोजगारी और बढ़ती महंगाई के मुद्दों पर सरकार को घेरा है। कसं आहे, यांचं पोटातलं ओठात आलेलं आहे। त्या दिवस हे पोटात होतच। आम्ही जे संविधानाविषयी बोलतोय सातत्यानं, त्याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातलं आता ओठात आलेलं आहे। त्याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात। नाही, चर्चा काही झालेली नाही, परंतु विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कंप्लीट करू। महायुती राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीकडून कोणी अर्ज भरणार आहे का की ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल? बिनविरोध तर नाही होणार, पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात, या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतूनं आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे। सरकारी पक्षांनी सुद्धा जर मला असं वाटतं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग आम्ही काढण्याची आमची तयारी आहे। अजून ठरवून आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे। एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे। आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ। तर त्याचा थ्रोट इन्फेक्शन झालं, त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील। राजकीय आजार वाटतोय? नाही आजार हा राजकीय वाटतोय? नाही, असं काही वाटत नाही। असं काही समजायची गरज नाही, त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे, त्यामुळे राजकीय आजार कशाला येईल त्यांना? महायुती मला वाटत नाही। राम शिंदे यांची अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील? राम शिंदेचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुतीवरून दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करेल। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कार्मल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।